नमस्कार मुलांनो, आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचं नाव आहे अति तिथे माती. चला तर मग आपल्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. एक गाव होतं. एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा. काही मिळालं नाही तर फक्त पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो देवाचे नामस्मरण करायचा. असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे आहे ते माग. भिकाऱ्याने देवाला सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा कशात घेणार? मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल. जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव, जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली पडली तरी त्याची माती होऊन जाईल. भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली तेव्हा देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली, पण भिकाऱ्याला मोह काही सुटला नाही. त्याला सोन्याच्या मोहरांचा मोह काही आवरेनाच. मोहरांच्या वजनाने त्याची ती झोळी फाटू लागली. हे त्याच्या लक्षात येत होतं की आपली झोळी फाटत आहे, पण तो थांब म्हणतच नव्हता. शेवटी जे व्हायचं तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडल्या व त्यांची मातीच झाली. त्याबरोबर देवही नाहीसा झाला. त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरलं नाही. शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहिला. मुलांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय असेल बरं? कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.